म्हणलं की मला काहीच फरक पडत नाही आहे आता. म्हणजे वर आहे या नाही मी जाते. जे मुंबई टू ओमान आणि देन ओमान टू तेहरान असं 2 सेपरेट फ्लाईट घ्यावं लागतंय. तर आम्ही घेतल्या, एक्सपेन्सिव्ह होत्या खूप. फ्लाईट म्हणजे खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. म्हणजे जवळपास फ्लाईट डायरेक्ट नाही आहे आता. पिटाला खूप तिच्या आई वडिलांची आठवण येत होती, की रडत होती खूप, की आई वडिलांना खूप मिस करताय. नमस्ते मित्रांनो, ये नवीन व्हिडिओ खूप खूप स्वागत आहे. आणि आज आम्ही कुठे जात आहोत गेस करा. गेस करा, आम्ही इराणला जातोय. आफ्टर हाऊ शुड आय से आफ्टर 2 years 2 वर्षानंतर. मी खूप जास्त माझा परिवार मिस करते खूप जास्त. त्याच्यासाठी आम्ही दोघं इराणला जाते. आणि अजून एक गोष्टी आहे, फ्लाईट डायरेक्ट नाही आहे आता. तो तर डायरेक्ट फ्लाईट नाही आहे. तर मित्रांनो, काय आमचा अचानक प्लॅन ठरला. आज काय जायचा वगैरे प्लॅन नव्हता, कारण वार सुरू आहे ना इराणमध्ये. तुम्हाला पण माहिती आहे, इराण USA इस्रायल वार वगैरे सुरू आहे. अचानक बिटाला कळालं की फ्लाईट सुरू आहे एक, म्हणजे कनेक्टिंग नाही, म्हणजे डायरेक्ट फ्लाईट नाही, कनेक्टिंग फ्लाईट आहे. कनेक्टिंग म्हणजे ती पण सेपरेट घ्यावं लागेल. म्हणजे मुंबई टू ओमान आणि देन ओमान टू तेहरान असं 2 सेपरेट फ्लाईट घ्यावं लागतंय. तर आम्ही घेतल्या, एक्सपेन्सिव्ह होत्या खूप. फ्लाईट म्हणजे खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. म्हणजे जवळपास पर पर्सन आम्हाला 1 वे 40,000 रुपये पडले असेल प्राइस. एवढं म्हणजे खूप महाग आहे. ना 40 वाट आहे, नाही 15 आणि 10 25,000 एका पर पर्सन. 50,000 रुपीज पर, म्हणजे 50,000 दोघांसाठी 1 वे. तर आम्ही अचानक प्लॅन ठरला. पिटाला खूप तिच्या आई वडिलांची आठवण येत होती, की रडत होती खूप, की आई वडिलांना खूप मिस करताय. विचारलं की मला खूप I'm getting mad. म्हणजे एडियत होती. पागल झालं. मी खूप माझ्या परिवाराला मिस करते. आणि मी म्हणलं की मला काहीच फरक पडत नाही आहे आता. म्हणजे वर आहे या नाही मी जाते. म्हणजे पिटाला एवढं होतं की मी जायचं काय पण हो आता. जर फ्लाईट आहे मी जाते. तर म्हणजे आम्ही अचानक प्लॅन ठरला, फ्लाईट बुक केली, आम्ही चाललो. आता आम्हाला माहित नाही काय होईल काय नाही, फ्लाईट कॅन्सल होईल काहीच सांगता येत नाही. कारण डबल आज सकाळी USA न डबल हल्ला केला याच्यावर, इराणवर. आणि काल इराणनं USA वर हल्ला केला होता. तर काहीच माहिती नाही काय होईल काय नाही. सगळं हवेमध्ये आम्ही चाललोय आता. देवाला माहित काय होणार आहे काय नाही, ती पण आम्ही चाललोय आता. बघू काय होतं. तर बघू काय होतं. आणि तुम्हाला इराणचे व्हिडिओ मराठीमध्ये यावे. जर आम्ही गेलो तर पूर्ण इराणची ब्लॉग तुम्हाला मराठीमध्ये पण बनवू आम्ही. कारण आमचं दुसरं चॅनल आहे इंडियन पर्शियन कपल, त्यावर आम्ही इंग्लिश हिंदी मिक्स करतोय. पण जी महाराष्ट्रीयन पर्शियन कपल चॅनल आहे त्यावर मराठीमध्ये आम्ही टाकू तुम्हाला इराण वगैरे कसं आहे काय नाही. चला मित्रांनो, चला बाय बाय. हम यार है तुम्हारे, दिलदार है तुम्हारे, हमसे मिला करो. हॅलो मित्रांनो, तर फायनली मी माझा विजा घेतलो. आम्ही रॉंग टाइमवर आलो होतो. लंचला गेले होते सगळे आणि त्या टाइमला आम्ही विजा घेण्यासाठी आलो होतो. पण खूप जास्त काम होते घरी मध्ये, पॅकिंग वगैरे सगळं. व्हॉट यू आर सेइंग? आय एम सेइंग त्यामुळे उशीर झाला. बरोबर, असं काय म्हणतोस तू मधुशी घरी पॅकिंग वगैरे. तर विजा भेटला आम्हाला, 3 महिन्याचा विजा भेटला आम्हाला. एक्सटेंड पण करू शकतो मी जाऊन. आणि जर खूप सारे लोक विचारत होते मला विजासाठी, जर कोणाला विजा पाहिजे असेल, हेल्प पाहिजे असेल,
तर इंडियन पर्शियन कपल @gmail.com और महाराष्ट्रीयन पर्शियन कपल @gmail.com वर तुम्ही मेल करू शकता आणि विचारू शकता का मदत पाहिजे असेल तर विजासाठी. कारण आम्हाला सगळे ओळखतात इथं विजा ऑफिस मध्ये. कारण आमचं एक इराणियन पण इंस्टाग्राम आहे आणि जवळपास 2 लाखापेक्षा जास्त फॉलोअर आहेत आमच्या इथं. सो नमस्ते मित्रांनो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आम्ही एअरपोर्टला जाते आणि काल आम्ही मुंबईला आलो होतो आणि माझ्या एक फ्रेंड इराणियन फ्रेंड होते तिकडे घरीच राहिले आणि आता 9 वाजले आम्ही दोघं जाते एअरपोर्टला. छान मराठी. तर आमची फ्लाईट 2 वाजता आहे. पहिल्यांदा आम्हाला ओमनला, नंतर ओमन टू आम्हाला तेहरानला. तर आज काही वॉरची वगैरे काही सिच्युएशन नाही, काही न्यूज वगैरे काहीच नाही की म्हणजे इराण आणि US मध्ये वॉर वगैरे आहे वगैरे काहीच नाही. तर सेफ म्हणजे जास्त 100% आम्ही जाऊ शकतो, काही इश्यू नाही, फ्लाईट वगैरे कॅन्सल होणार नाही. तर चाललोय आम्ही आता. चला आम्ही जर्नी दाखवू आम्ही कसं चाललोय काय नाही. सो गुड. तुझी मराठी खूप छान झाली आहे. असं आहे का? आय लर्न लिटल. You are going alone? Bye, you cancel your flight. सो मित्रांनो, आम्ही दोघं आमच्या लगेज दिले आणि आता बसले इकडे आणि भगवानला बहीण कॉल केले आणि थोडासा स्ट्रेस होते की म्हणजे बहीणनं कॉल केली आणि मला म्हणत होते की का चालत आता दाखवते. कारण ऑनलाईन तुम्ही सर्च केलं ना दाखवते डेंजरस, इराणला जाऊ नका म्हणून दाखवते असं. आणि म्हणले की चांगलं राहा, काळजी घ्या. सो तर आम्ही खूप साऱ्या गोष्टी घेतल्या. एअर प्युरिफायर पण घेतलं होतं कारण बिटा थोडा ब्रिदिंगचा इश्यू होता. एअर प्युरिफायर, थोडे प्लांट्स होते, कोकोनट, नारळ अलाव नाही फ्लाईट मध्ये, हँडबॅग मध्ये पण नाही आणि चेक इन बॅग मध्ये पण नाही, तर ते काढून घेतले. मे बी दे विल चेक. पण त्याने आम्ही चेक केलं नाही चेक इन बॅग वगैरे, म्हणजे कोकोनट आहे का नाही आतमध्ये. पण ओमान मध्ये चेक करणार डबल बन आहे का माहित नाही, बहुतेक बॅन आहे. ओमन मध्ये पण डबल आम्हाला चेक करावं लागेल बॅग सगळ्या. जवळपास 60 kg वजन होतं, 60.5 समथिंग. आपला मराठीच मुलगा होता, काय म्हणलं नाही त्यानं. हँडबॅग तर चेक पण केलं नाही आमच्या, वजन किती आहे. कारण मी विचारते की 5 ग्राम कोकोनट होते, 500 ग्राम आणि आता अर्धा किलो. आणि आता कमी झालं. आणि सगळे आम्हाला प्रश्न विचारतात की म्हणजे कशाला चाललास इराणला, कोण आहे तुझी, मीन्स लाईक वाईफ म्हणलं ना, पुन्हा काय करतात जॉब, सोशल मीडिया म्हणलं की बघतात लागून काय नाव आहे सोशल मीडिया पेज, सगळी माहिती विचारतात त्याने. काय नाही, चांगलं चाललोय आता आम्ही. आता उमाला गेल्यानंतर खूपच भूक लागली आहे भूकत आहे मी खूपच भूक लागली आहे आणि जेवण पण गेले फ्लाईट मध्ये पण आम्ही बुक केलंय, म्हणजे फूड पण ऍड केलेलं आहे. तरी आपण खाऊ काहीतरी छोटस लाईक सँडविच काहीतरी खाऊ. ओके चला मित्रांनो, बाय. बाय.